सासरी कितीही छळ झाला तरी ती एक मुलगी आपल्या बापाला कधी ना कधी एक दिवस नक्कीच सांगत असते। अशीच घटना पुण्यातून समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट नेते आणि मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय वर्ष 23। असं सर्वांना वाटलं की शुक्रवारी 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, परंतु जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा सर्वांना धक्काच बसला। या प्रकरणात वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामुळे नवे वळण आले असून तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत। दरम्यान वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन झाले आणि या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झालेला आहे। मात्र तिच्या शरीरावर हात, पाय, मांडी आणि हनवटीसह अनेक ठिकाणी मारहाणीच्या जखमा आणि रक्त साकळलेले डाग आढळले आहेत। या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अंतर्गत अवयवांचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेब खसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, ननंद करिश्मा आणि दीर सुशील यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा दावा त्यांनी केला। लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी देऊनही जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी केली जात होती। याशिवाय शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत हे बाळ माझे नाही असे म्हणत मारहाण केल्याचा आरोप आहे। मार्च 2025 मध्ये सासू लता आणि ननंद करिश्मा यांनी वैष्णवीला शिवीगाळ, मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत आहे। या प्रकरणी पोलिसांनी शशांक, सासूलता आणि ननंद करिश्मा यांना अटक करून 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी बावधन पोलिसांनी 3 पथके रवाना केलेली आहेत।